डेप्थ ऑफ फील्ड आपल्याला फ्रेममधील सगळ्यात महत्त्वाच्या घटकांवर योग्य प्रमाणावर भर टाकण्यास मदत करते. अपर्चर आपली दोन प्रकारे मदत करू शकतो. पहिली गोष्ट, अपर्चर लेन्समध्ये जाणाऱ्या लाईटचे प्रमाण नियंत्रित करतो आणि दुसरी गोष्ट, हा एका इमेजमध्ये डेप्थ ऑफ फील्ड बनवायला आपली मदत करतो. या तर सगळ्यात आधी आपण हे पाहूया की अपर्चर कशा प्रकारे लेन्समध्ये जाणाऱ्या लाईटला कंट्रोल करतो. अपर्चरचं प्रमाण एफ स्टॉप्स मध्ये मोजले जाते, जे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि लक्षात घ्या की जितकं लहान अपर्चरचं रंध्र तितका त्याचा एफ स्टॉप नंबर जास्त राहील आणि जितकं रुंद असेल तितका त्याचा एफ स्टॉप नंबर कमी राहील. याचा अर्थ हा झाला की वाईड ओपन अपर्चरचा एफ स्टॉप नंबर f1.4, f2, f2.8 आणि छोट्या अपर्चर ओपनिंगचा एफ स्टॉप नंबर f11, f16, f22 इतका मोठा असू शकतो. एखाद्या फ्रेमची शूटिंग करत असताना जर आपण अपर्चर बदलतो आणि त्याला कमी किंवा जास्त करतो, तेव्हा आपण लेन्सच्या आत येणाऱ्या लाईटचं प्रमाण सुद्धा थोडंफार बदलतो. उदाहरणार्थ, आपण एक अपर्चरला f5.6 ते f4 पर्यंत घेऊन जातो, म्हणजेच आपण त्याचं अपर्चर उघडतोय, ज्यामुळे लेन्समध्ये जास्त लाईट जाईल. अशाच प्रकारे जर आपण अपर्चरला f5.6 ते f8 वर घेऊन जातोय, तर याचा अर्थ हा झाला की आपण त्याचं तोंड थोडं बंद केलंय आणि त्यामुळेच लेन्समध्ये कमी लाईट जाईल. लेन्सच्या आत जाणाऱ्या लाईटच्या प्रमाणात अशा प्रकारे जो बदल होतो त्यालाच आपण स्टॉप ऑफ लाईट म्हणतो. चला आता आपण हे एका उदाहरणाने समजून घेऊ. असं समजूया की मी शूटिंगच्या दरम्यान अपर्चरला f8 ते f16 पर्यंत आणतो, तर लाईटचे किती स्टॉप कमी होणार? हे पहा, मी आधी याला f8 ते f11 केलंय, जो लाईटचा एक स्टॉप आहे. मग f11 ते f16 वर केलं, हा दुसरा स्टॉप आहे. म्हणजे जेव्हा मी अपर्चरला f8 ते f16 वर करतो, तर लाईट दोन स्टॉप्सने कमी होतो.